हॅलो एव्हरीवन. तर मागच्या 3 व्हिडिओमध्ये तुमचा साथ जो आहे तो खूप छान प्रकारे मला लाभलेला आहे. आपले छान असे तीर्थस्थान सुद्धा झालेले आहे. तर आज नवीन तीर्थस्थानाला सुरुवात करूया सोबत. तर चला मग आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे चंद्रेश्वर महादेव. तुम्ही बघू शकता आजूबाजूला हा सह्याद्रीचा पर्वत आणि जे नैसर्गिक वातावरण आहे ना ते खूप अतिशय सुंदर, म्हणजे मन रमण्यासारखं. तर तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे ना खूप घाटाचा आहे ना, खूप उंच असा पर्वत आहे. त्यावरती महादेव विराजमान आहेत आणि त्या पर्वतावरनं खाली जे बघितल्यावर सर्व इतकं सुंदर दिसतं ना की मन प्रसन्न होतं. आणि गाडी पार्क केली आम्ही आणि गाडी पार्क केल्यानंतर थोडंसं पायी चालत जावं लागतं. इथे चप्पल स्टँड आहे, इथे आम्ही चप्पला वगैरे काढलं आणि मग इथून होतात मंदिराच्या पायऱ्या सुरू. आता मंदिर किती जुनं आहे काय आहे ते काही मला माहीत नाही, पण मंदिर अतिशय सुरेख आहे आणि महादेव देखील. तर तुम्ही बघू शकता मी किती थकलेली दमलेली आहे, कारण एकाच दिवसात आपण खूप असा प्रवास केलेला आहे आणि त्यात मला बरंही नव्हतं, त्यामुळे मी जास्तच दमले होते. पण महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर जो थकवा आहे ना तो निघून गेला होता. तर इथे नवीन बांधकाम सुद्धा सुरू आहे नवीन मंदिरांचं. तुम्ही बघू शकता आजूबाजूला हा सह्याद्रीचा पर्वत. इतकं मन प्रसन्न होत होतं ना त्याला बघून, म्हणजे नैसर्गिक वातावरण आणि खूप उंचावरती आपले महादेव. खरोखर वाटत होतं आपण कैलास पर्वतावरती आलेलो आहोत. तर आतमध्ये गेल्यावर थोडीशी गर्दी होती, पण गर्दीला आम्ही थोडं बाहेर जाऊ दिलं आणि आपले हे नंदी महाराज सर्वप्रथम. तर नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची आज्ञा घेऊन आपण महादेवांच्या दर्शनाला आतमध्ये गेलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता महादेव किती सुरेख आणि सुंदर आहेत. तर तुम्ही सुद्धा छान महादेवांचं दर्शन घ्या, त्यांचा छान छान आशीर्वाद घ्या. आणि तुम्हाला एक विचारायचं होतं, हे बघा हा जो मिरर दिसतोय ना, हे प्रत्येक महादेवांच्या मंदिरामध्ये लावलेला असतो आणि ह्या कशामुळे लावलेला असतो जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आपण आलेलो आहोत चांदवडचे रेणुका देवीला. आमचं हे खूप खूप आवडतं तीर्थस्थान आहे आणि आम्ही इथे नक्की येत असतो. तर हे महादेव जे आहेत ना त्याच्याच खाली हे म्हणजे डोंगर उतरून खाली हे मंदिर आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. तर नेहमीप्रमाणे आम्हाला इथे गर्दी कमीच सापडलेली आहे आणि दर्शन जे आहे खूप मनासारखं झालेलं आहे, कारण इथे ना खूप कमी गर्दी असते आणि दर्शन जे आहे ते खूप मनासारखं होतं. तर तुम्ही देखील ह्या मंदिरामध्ये आलेला आहात का? कोण कोण हे मंदिर बघितलेलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण आता रेणुका आईचं दर्शन घेऊया. आणि किती सुंदर आणि अशी छान आपली आई आहे. तर तुम्हाला देखील आईचा आशीर्वाद लाभो, तुमच्यावर सुद्धा तिची कृपादृष्टी राहो हीच आईचरणी प्रार्थना करते. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर. इथे सॅटर्डे असल्यामुळे फार गर्दी होती आणि